आणि आता एक महत्त्वाची बातमी हाती येते। डोंबिवलीत उद्या एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकत्र येणार आहेत। पालिकेच्या क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। निवडणुकीत पक्षप्रवेशांवरून चव्हाण आणि शिंदे यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता आणि या तणावाच्या नंतर आता रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार का याकडे आता लक्ष लागलंय। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। डोंबिवलीत उद्या शिंदे आणि चव्हाण एकत्र येणार का हा सवाल आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अमजद खान आपले प्रतिनिधी खास डोंबिवलीहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमजद, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने उद्या डोंबिवलीत शावळाराम क्रीडा संकुल या मैदानावर जो स्टेडियम उभारला जाणार आहे, या स्टेडियमच्या भूमिपूजन तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम उद्या 4 वाजता होणार आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे। आणि या कार्यक्रमात राज्याचे मंत्री उदय सामंत आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे स्थानिक आमदार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उद्या या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यात आलं आहे। उद्या 4 वाजता हा कार्यक्रम आहे, परंतु ज्या प्रकारे पंचायत नगर परिषद निवडणुकीत शिवसेना, शिंदेगड आणि भाजपमध्ये कुरघोडी सुरू होती, यानंतर आता उद्या उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जो कार्यक्रमाचा होणार आहे, जो कार्यक्रम पार पडणार आहे भूमिपूजनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमात डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण हे त्या कार्यक्रमात येणार का, हा याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। निश्चितच अमजद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान ह्या सगळ्यावर शिंदे गटाचे विश्वनाथ राणे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूया। उद्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलामध्येचं भूमिपूजन आहे। यामध्ये टप्पा 1 मध्ये 180 कोटी रुपयाचा निधी माननीय श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झालेला आहे आणि तो महायुतीच्या माध्यमातून आहे। आणि यामध्ये विशेष करून इनडोअर्स गेम, आउटडोअर गेम अशा सर्व सोयी सुविधासह या ठिकाणी याचं काम होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन आहे। तसंच या ठिकाणी याच्याच बाजूला असलेलं सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं सुद्धा नूतनीकरण होणार आहे। याच्यासाठी सुद्धा 15 कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्यामध्ये निधी उपलब्ध झालेला आहे, केलेला आहे।